महिला संघटनेचे अध्यक्ष आहे आणि काय सांगावं मा अध्यक्षपणाचं बाहेरच चालते पण घरी यांना किती सांगावं तरी ऐकायला तयार नाहीत. हो मी ऐकायला तयार नाही. सगळ्याला माहिती आहे कोण कोणाचं ऐकते ते. यामुळेच तर सगळं एकाचे दोन घर तीन चार घर व्हायची वेळ आली. नाही संघटना म्हणजे ती आमची अशी आहे कोणती? महिला विभक्त संघटना. विभक्त हां विभक्त घर संघटना अशी आमची संघटना आहे. असं होय. हां हां त्याच्यामुळं काय आहे मी प्रत्येकाला ज्याले त्याले सांगितलं ते माझं ऐकतात वेगळं निघतात पण ही एकाचं आमच्या घरच्याचं हाता पाया पडून डोकसं फोडून काय उपयोग नाही. संतोष महाराज तुम्हाला सांगतो. हो हो संतोष महाराज बी वेगळेच येत. पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर माझ्या मनचं ऐकत असाल तर राहते नाही तर मी चालले जाईन लय पाहिले म्या हे तुम्हा सांगते वेगळं निघाण वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. निघून संसार बघा गुरुजी. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. लोकाचे नवरे पाहाव तर महिना झाला का नाही लग्न घरून घरी आले कारण की त्याचं ते फ्रीज पलंग सगळं बेड रूम सगळं सगळं वेगळं असते आणि तुम्हाला वाटते काही ते तिच्या बापानं दिलेलं असते वेगळं. तुझ्या बापानं काय दिलं वेगळं. तुम्हाला वाटते का वेगळा पण नमुनाच दिसायला लागली मले. आणि वेगळं निघा मला सांग बरं मा बापाला कसं सोडू मी. मा बापानं जेलमध्ये दिला आणि मा बापाले माहिले मी वेगळं करू. तुम्हाला जन्म दिला आणि हे लोक काय मग म्हणजे आभाळातून पडले का. हा हे कसे वेगळे निघतात वाशिमला येऊन खोली करतात आलेशान राहतात आणि वाशिमला येऊन- हॉटेलवर खातात. हा हॉटेलवर खातात हॉटेलवरच भांडे घासतात. हे अशीच पाळी बाय फक्त दुसरून धोकाला दिसते की वाशिम. पण तुम्हाला वाटते काय हे आश्रम कशासाठी निर्माण झाले तुम्हाला वाटते काय मग किती सांगू त्या हो बापाला ठेव ना आश्रमात. बापाला मा आश्रमात ठेवायचं का. मग हे सरकार जे अनुदान द्यायला लागलं वृद्धाश्रमासाठी ते काय फुकट द्यायला लागलं का. हा का त्याचं काय करायचं. हो आणि त्या बाईला आणि बापाला ठेव ना. डॉक्टर साहेब खरंच मी हो म्हणून सांगतो मग लय तू कावली हे मी, म्हणूनच लय तर कावली चाललं कावली. असं. हो. तू डॉक्टर साहेबाकडे नको माझ्याकडे. संसार करता सिनले भारी संसार करिता शिरले भारी. आणि म्हणून सासू सासरा घातले भरी सासू सासरा घातले भरी. म्हणून म्हणतो तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. हो तुम्ही तेच म्हण तू तीर मारणार आहे संसार बघा वेगळं निघून. जसं काही वेगळा गट तयार करून ते मुख्यमंत्री झाला तू काय अशी काय. लोक एकदा वेगळे निघले की आपलं घर आपला संसार आपलं सगळं पाहतात किती कमाया करतात. हो. तुम्हाला वाटते का मला अंगाले कातड राहिले नाही यायचं करता 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 कातड खाऊ तुला काय पाहिजे तुला मला सांग मी सगळं एकत्र देऊन देतो ना. तू वेगळं निघायचं काय तुझी भानगड आहे मला सांग. एकाच सगळं करता येत नाही का. वेगळं खायचं का तू वेगळं ताट घ्यायचं वेगळी जेव्हा जाई ना. वेगळं जेवण्याने त्याला म्हणत असतात का वेगळं कसं संसार. जेवतो? वेगळी हो. जेवतो तू. नाही नाही वेगळं यायचा आपल्याला संबंध नसला पाहिजे. कसं संबंध नसला पाहिजे. मला सांग तू वेगळी खातं वेगळं भाजी वेगळं पोळी वेगळी सगळं मग वेगळंच ते हे. आणि सासू सासऱ्याला वेगळं काढायचं मला सांग. तुझ्या मायले आणि बापाला वेगळं काढल्यावर कसं होईल. मायचं माय बापाचं नाव अजिबात घ्यायचं नाही तुम्ही. हो माय बापा असे येतं का. हा मा सासू सासऱ्याचं नाव घेतो दलिंदर लेखाचे. वाटते का तुम्हाला काही जर असं काय वाटते हे सोन्यासारखं लेकरू तुमच्या पदरात बांधलं. हे लेकरू एवढं पाखरू मग घरदार सोडून सगळं हे हे लेकरू सग- लेच फडफडा लागलं आज उडून जातो म्हणते. हो आणि हे संसार करायचा तर मला किती कटाळा आला मले ठाऊक. आता- हो मी हो म्हणून राहा लागले. तुले उठायचाच कटाळा येते. चार माहित आहे का डबा करायचा मी रोज जातो ड्युटीवर. इले उठू 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 मलेच वाटते की उंडा सुरा असा उठू उठू हालू इतकं हे करते. 12 वाजता उठते आणि मला सांगते आणि म्हणते जा म्हणते हॉटेलवर खा ना मी नाही देत.
आता काय सांगतं मला लाज वाटायला लागली हिच्या संगारावर, पण पर्याय नाही, हिची बहीण नाही. सांगू सांगू तोंड दुखायची येळ आली तुम्हाला, काय सांगाव. हो तोंड दुखा लागलं तू. मग वाटते का त्याचं काही तुम्हाला हा, जरासं. मला- लोक पाहत बायको म्हणतील तसे ऐकतात, बायकोच्या मतानं चालतात. तुम्हाला वाटते का काही त्याचं? तुले काय वाटते मला बायकोचा बैल म्हणा? म्हणजे मा ऐकलं म्हणजे झाले बैल तुम्ही, काय शिंगा फुटणार आहे का तुम्हाला? शिंग नाही हो. मारके शिंग गाय. हिची माय काय म्हणे, माय पोरगी गाय आहे आणि ही मारकी गाय निघली लेकाची. हो ना, एक एक सांगते असं तसं करा हे करा. संतोष बाबा संसार करता शिनले भारी, संसार करता शिरले भारी, नंदा विकल्या चौघी झाली. नंदा विकल्या चौघी जणी. आणि म्हणून का होईना पण नंदा- तुम्हाला सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा, सांगते वेगळं निघालं वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा, निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. सांगते वेगळं निघालं वेगळं निघून संसार बघा. हो. हो. मला सांग तुझ्या नंदानं काय केलं, मा बहिणीनं काय केलं? काय केलं मामले ठाऊक. काय हो केलं काय सांग. केलं. हो लोकाच्या बहिणी पाहाव तर लग्न करून देऊन गुलगुल संसार करतात, आणि ह्या माया उरावर अशा वाटलं तर. आता नाही झालं, नाही पटलं त्या बरं, नवऱ्या संग. ते काही नाही मले वाटते आता नाही ते याच बरं वाईट केलं मला असेल. सांग मा बहिणीचं नाही, सांग नाही, केलं. नाही, त्या नाही. बहिणीचं फक्त सांगू मला का? गिऱ्हाईक- त्या बहिणीचं सांगू का? त्या बहिणीचं सांगू का? ते कोणा संग गेली तुझी बहीण आणि मा बहिणीचं सांगायला लागली. तिचं तिनं भलं कल्याण केलं. तुम्हाला काय वाटते काही करायचं मागं काम पडू दिलं का तिनं? तिचं काहून तुम्हाला खामीजपणा यायला आला? त्याच बहिणीचा फोन आला. हो हो मले तुम्ही फक्त गिराईक असाल तर याच आता सोय लावते. हो संसार करता सिनले बहु, शिंदले गहू संसार करता सिनले बहु, संसार करता शिरले बहु. दादला विकून आणले गहू. दादला विकून आणले गहू. हो तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा, निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. सांगते वेगळं निघालं वेगळं निघून संसार बघा. हो. आता ही पाय नवरा विकून गहू आणायला लागली का? ही याची आहे नाही याची लायकी तरी हे का मग पत्नी म्हणून मला वागवायची? मग ते काय ते नको करू तर मला काय सांग, करू? मला इकल्यावर मग तू काय हा, तुला- काय 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 विचारता? गव्हाचे दिवसे जेवली मावशी, गव्हाच्या दिवशी जेवली मावशी. आणि मजला वेळी म्हणता कैसी. मजला वेळी म्हणता कैसी. गहू आणले गव्हाचे दिवशी केले मावशीला जेव घातलं. मी काय येडी आहे का? येडी आहे हा. मावशी पिवशे या पिवशीत हाणाविले असं तो कोणाले मारा लागली हा, मला म्हणून इथं- म्हणून म्हणते तुम्हाला सांगतो तसं ऐका. हा वेगळं निघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघालं वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. आता तरी निघणार का नाही तुम्ही? मी नाही निघा जाय ना. ले पाहिले मी तुझ्या हो, सारख्या म्हणून नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला, काम क्रोध देश धडी गेला. काम क्रोध देश धडी गेला. हो नाथबाबाला सुद्धा याच्यातून अध्यात्मच सांगायचं होतं. हो कोणता संसार, हो कसं वेगळं निघायचं. अहो तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हापासून मरेपर्यंत हेच करत राहायचं का? नाही, याच्यातून कुठंतरी तुमचं आमचं मन वेगळं निघलं पाहिजे, आणि वेगळं निघून नुसतं पाहत राहिलं पाहिजे. जे जे होते ते ते दृष्टी पाहावे. हे जे होणार आहे ते होणार. तुमचं
कितीही जीव तोडला काहीही केलं तुमच्याच्यानं काही होणार नाही. कुत्र्याला वाटत असते माझ्याच्यानं गाडी चालली, नाही 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 नाही, ती गाडी आपोआप चालतच असते. म्हणून हा संसाराचा राटगाडगा असो निसर्ग नियमाप्रमाणे चालत राहतो, तुमच्यामुळं काही नाही. म्हणून याच्यातून वेगळं निघायचं. मी कोण आहे, कशासाठी आलो, काय करायचं, हे तुम्ही एक दिवस का होईना स्वतःकडे हो स्वतःमध्ये पाहिले पाहिजेत, हे नाथबाबाला सांगायचं होतं. हो म्हणून असं भारोडातून प्रत्येक वेळेस अध्यात्म सांगायचंय. हो म्हणून नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी संसार अशा प्रकारचा जर तुम्ही संसार केला वेगळं निघून तर तुमचे काम क्रोध मद मत्सर सगळेच्या सगळे निघून जातील, म्हणजे देशोधडीला जातील. आणि केवळ तुम्ही एक अद्वितीय ब्रह्म हो ब्रह्मरूप आहात हे तुम्हाला ब्रह्मरूपानं राहसाल. हो म्हणून अशा प्रकारचं भारुडामधून वेळ संपला आमचा. हो म्हणून अशा प्रकारचं संसारामधून सुद्धा वेगळं निघायचं. नाथबाबांना आई वडिलातून नाही हो, ज्या आई वडिलांना जन्म दिला हो त्या आई वडिलातून वेगळं नाही निघायचं. त्यांना म्हातारपणी कोण आधार असणार. हो भलेही गव्हर्नमेंटनं वृद्धाश्रम काढू द्या, पण वृद्धाश्रमामध्ये आई वडील टाकणं म्हणजे त्यांना किती असा हे यातना होतात, दुःख होतात. तुम्हीही आम्हीही सगळे एक दिवस म्हातारे होणार. आणि हे सगळे आपण लहानाचे मोठे केलेले सोडून वृद्धाश्रमामध्ये नुसतं तुम्हाला एकट्याला राहिल्यावर काय वाटेल काय वाटेल, याच्यातून नाही वेगळं निघायचं. वेगळं निघायचं तर त्याच्यातून या संसारामध्ये तुम्ही आम्ही गुंतलेले आहो रात्र काबड कष्ट करायचे आणि मरून जायचं नाही 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 नाही. नुसतं जन्माला यायचं आणि मरण्यासाठी नाही, काहीतरी तुम्ही आम्ही वेगळं आहोत आणि हे याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे, हे वेगळं निघायचं आहे. हो म्हणून नाथबाबाला सांगाय तुम्हा सांगते वेगळं निघा, तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. हो जवळजवळ भारुडाचा टाईम संपला. भारुड किती काही आहेत, तुम्ही रात्रभर जरी म्हणलं भारुडं म्हणायचे